नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की महिला मोर्चा आता नंदिनीच्या घरी आलेला असतो. आता त्या महिला काव्याला बोलत असतात की समाजाला काळी फासणारी कृत्य तू केली आहे, त्यामुळे तिचे तोंड काळं करायला केलंच पाहिजे. तर काव्याच्या तोंडाला काळं फासणारच असतात की त्याच वेळी तिथे नंदिनी येते आणि सगळ्यांना अडवते. नंदिनी रागातच म्हणते की माझ्या बहिणीला काळं फासणारे तुम्ही आहेत तरी कोण? तसे मी तुम्हाला नाही बोलवले, मग तुम्ही इथे कशाला आला आहात? तर त्या महिला बोलत असतात की नंदिनी, आम्ही तुझ्याच बाजूने आलो आहोत. तुझ्या या छोट्या बहिणीने तुझा विश्वासघात केला आहे, तुझ्याच नवऱ्यासोबत अफेअर केला आहे, तरी सुद्धा तू तिची बाजू घेतेस. तर नंदिनी म्हणते की हा आमचा घरचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आम्ही बघून घेऊ, तुम्हाला यात पडायची काही गरज नाहीये. नंदिनी त्या महिलांना सडेतोड उत्तर देते आणि तिथून हाकलून देते. तर सगळ्या महिलांसमोर नंदिनी ताईने आपली बाजू घेतल्यामुळे काव्य आता प्रेमानेच नंदिनीला मिठी मारते. काय म्हणत असते की ताई, तू मला समजून घेतलंस, मला माफ केलंस, हेच माझ्यासाठी खूप आहे. मात्र नंदिनीने अजूनही तुला माफ केलं नाहीये. त्या महिला तुझ्या तोंडाला काळं फासायला आल्या होत्या, खरं तर माझं काळं तोंड केलं पाहिजे, असं म्हणत नंदिनी स्वतःच्या तोंडाला काळं फासते. तर इकडे काव्य आता रडतच म्हणते की ताई, प्लीज असं काही करू नकोस ना, असं तसं म्हणत असते. पण मित्रांनो, आता नंदिनी जी आहे ती तिला खूप हर्ट झालेला असतो, तिला त्रास होत असतो. आता बघूया पुढच्या भागात काय होते. सगळंच पाहणं रंजक आहे. पण तुम्ही मालिका पाहताय का? मालिका तुम्हाला आवडते का? ते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका.